राहुरी तालुक्यातील डिग्रस या गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञान आणि सुविधांसाठी अनुदान मिळण्यासाठी डिग्रस येथील नागरिकांनी आमदार शिवाजी कर्डिले यांना निवेदन दिले। राहुरी तालुक्यातील डिग्रस हे गाव आदर्श गाव बनविण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञान आणि सुविधांसाठी अनुदान मिळण्यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांना डिग्रस येथील नागरिकांनी निवेदन दिले। निवेदनात म्हटलं आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि डिग्रस गाव हे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांशी संलग्न असून विद्यापीठात सर्वात जास्त कर्मचारी हे डिग्रस गावातील आहेत। आदर्श गाव योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या पाणलोट क्षेत्राचे प्रमाण डिग्रस गावामध्ये उपलब्ध असून विद्यापीठ हे डिग्रस गावात वेगवेगळ्या योजना राबवू शकते। डिग्रस गावात कोरडवाहू जमीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठ कोरडवाहू पीक प्रकल्प डिग्रस येथे राबवू शकते। विविध फळबाग योजना त्यांच्या नवीन तंत्रज्ञानासहित राबविल्यास त्याचा फायदा डिग्रस गावाला मिळू शकतो। तसेच ग्रामस्थांना आर्थिक फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल। वेगवेगळ्या कल्याणकारी योजना, औषधी वनस्पतींच्या लागवडीची योजना राबविल्यास गावातील नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण होईल। अशा विविध योजना विद्यापीठाने डिग्रस गावात राबविल्यास विद्यापीठातील प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा गावातील लोकांना होऊन त्यांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनमान उंचाविण्यास निश्चितच मदत होणार आहे। महाराष्ट्र शासनाने आदर्श गाव ही संकल्पना सुरू केली असून या संकल्पनेमध्ये डिग्रस गावाचा सहभाग करावा असे निवेदनात म्हटलंय। दिलेल्या निवेदनावर वैशाली नान्नोर, मंगल नरोटे, सुनीता बनसोडे, ज्ञानेश्वर भिंगारने आदींच्या सह्या आहेत। आदर्श गाव बनवण्यासाठी जी काही कृषी विद्यापीठाच्या मार्फत जे आदर्श गाव म्हणून घेण्याची जी काही त्याच्यामध्ये मागणी केलेली, आता उद्याची जी काही मीटिंग येईल त्या मीटिंगमध्ये हा विषय त्याच्यामध्ये ठेवून त्याला मान्यता घेण्याचं काम 100% त्याच्यामध्ये केलं जाईल। याचं कारण असं आहे की विद्यापीठला काय जे काही झालं त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये डिग्रस गावचं ग्रामस्थांचं मोठं योगदान आहे आणि तिथं राहणाऱ्याची संख्या जर पाहिली तर जवळजवळ 75% जे कामगार असतील, मजूर असतील, कर्मचारी असतील तर ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये राहतात। आणि जसं आता राज्यामध्ये, देशामध्ये हिवरे बाजार आणि राळेगणचं नाव जसं घेतलं जातं आणि त्याला सुद्धा विद्यापीठाच्या माध्यमातून कालच आम्ही तुमच्या VVC मीटिंगमध्ये जवळजवळ त्या वॉटर फिल्टर प्लॅनसाठी आम्ही जवळजवळ 1.5 कोटी रुपये त्याच्यामध्ये मंजुरी करून देण्याचं काम केलं। आपण जर समजा त्या गावासाठी जर आपण देण्याबद्दल आमचा कुठला विरोध नाही, दुमत नाही, परंतु ते जर पैसे देत असेल तर विद्यापीठच्या सगळे विषय असतील किंवा रजिस्ट्रार असेल, अधिकारी असतील तर त्यांनी जर एक मॉडेल जर गाव आपण जर त्याच्यामध्ये सामिल करून घेतलं आणि ती मॉडेल गाव म्हणून जर बनवण्याचं काम केलं तर 100% त्याच्यामध्ये एक दाखवण्याच्या दृष्टीने सुद्धा आणि विद्यापीठने काय कार्य केलं, काय काम केले हे सुद्धा राज्याला आणि देशाला एक दाखवण्याच्या दृष्टीने योग्य होईल। म्हणून त्यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे ते निवेदन आपण उद्याच्या मीटिंगमध्ये घेऊन त्याला मान्यता देण्याचा प्रयत्न 100% त्याच्यामध्ये केला जाईल। माननीय माजी मंत्री आणि आपले माननीय विद्यमान आमदार कर्डिले साहेब यांना आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे। त्या निवेदनामध्ये आमचा विषय आहे की राहुरी कृषी विद्यापीठातील जे काही नवनवीन तंत्रज्ञान आहे आणि जो काही सुविधा आहे त्या अनुदानासह मिळण्याबाबत हा जो आम्ही या निवेदनामध्ये विषय मांडलेला आहे, त्याचप्रमाणे तपशील मध्ये निवेदनात तपशील पण सादर केलेला आहे की आज डिग्रस गाव भौगोलिकदृष्ट्या आमच्या राहुरी कृषी विद्यापीठाला अगदी जवळून जोडलेलं आहे। जास्तीत जास्त योगदान हे विद्यापीठाला डिग्रस गावचं आहे। त्याचप्रमाणे जे डिग्रस ग्रामपंचायतीमध्ये दर पंचवार्षिकला ग्रामपंचायतीमध्ये विद्यापीठाचा एक प्रतिनिधी असतो। अशा पद्धतीने डिग्रस गावमध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिग्रस गावमध्ये जे विद्यापीठाला ज्या औषधी वनस्पतीची लागवडीच्या योजना असतील, फळबाग योजना असतील किंवा विविध योजना राबवण्यासाठी जे क्षेत्र आहे, जे कोरडवाहू क्षेत्र पाहिजे, त्याचप्रमाणे एक बागायती क्षेत्र पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम जो आहे तोही या ठिकाणी डिग्रस गावामध्ये चांगल्या प्रकारे ते राबवू शकतात। अशा विविध योजना ज्या विद्यापीठाच्या नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे ज्या विद्यापीठा करतायत त्या योजना आमच्या डिग्रस गावामध्ये त्यांनी राबवण्यात येऊन डिग्रस ग्रामस्थांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जो जीवनमान उंचवण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला तर निश्चितपणे एक बेरोजगारांना संधी प्राप्त होईल आणि आदर्श गाव जी महाराष्ट्र शासनाने आदर्श गाव जी संकल्पना या ठिकाणी राबवत आहे त्या संकल्पनेमध्ये आमच्या डिग्रस गावचा समावेश त्यांनी करावा अशी या सर्व डिग्रस ग्रामस्थांच्या वतीने आमची सर्वांची इच्छा आहे। अशा पद्धतीने आम्ही निवेदन आमदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांनी हा विषय, हा प्रस्ताव विद्यापीठांना मांडावा आणि आमच्या गावाची डिग्रस गावच्या जी आदर्श गाव संकल्पना आहे त्यामध्ये आमच्या डिग्रस गावचा समावेश करण्यात यावा।
मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.